उन्हाळ्यात थंडगार आणि टेस्टी असं कैरीचं पन्ह तुम्ही घरीच बनवू शकता आणि खास म्हणजे हे पन्ह तुम्ही 1 महिना स्टोअर करून ठेवू शकता। चला तर मग पटकन ही सोपी रेसिपी पाहूया। नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवी, पल्लवीज किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। चला तर मग पटकन या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणार आहे आपल्याला कैऱ्या। इथे अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहे। कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी लागणार आहे एक भांड, एक डब्बा घेतलेला आहे, त्यात कैऱ्या ठेवून द्यायच्या। त्यासाठी लागणार आहे आपल्याला कुकर घेतलेला आहे, त्यात पाणी घालून घ्यायचं। इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। कुकरचा डब्बा त्यामध्ये ठेवून द्यायचा, झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कैऱ्या अतिशय मऊसूत अशा शिजून घ्यायच्या आहेत। कैऱ्या थंड झालेल्या आहेत किंवा कुकरही थंड झालेले आहेत। कैऱ्या एका बाउल मध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याचा गर काढून घेणार आहोत। सुरीच्या किंवा चाकूच्या साहाय्याने त्याचा गर काढून घ्यायचा आहे। संपूर्ण गर आपण अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत। गर काढून झालेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात तो घालून घ्यायचा आहे। इथे अर्धाच गर आपण इथे घालून घेणार आहोत। अर्धा गर आपण तसाच ठेवून द्यायचा आहे साइडला। त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। अर्धा कप गूळ इथे घातलेला आहे। मिक्सरच्या भांड्यात घालून छान अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची। तुम्ही बघू शकता अतिशय स्मूथ अशी पेस्ट तयार करून झालेली आहे। एका भांड्यात काढून घेतलेली आहे। आता आपण सेम प्रोसेस करणार आहोत। उरलेला गर मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आणि वाटून घ्यायचा आहे। इथे मी अर्धा कप साखर घातलेली आहे। तुम्ही हवं तर खडी साखर किंवा मोठी साखरही वापरू शकता। मी येथे बारीक साखर वापरलेली आहे। त्याची ही छान स्मूथ पेस्ट तयार करून घेतली आहे। तुम्ही बघू शकता अतिशय स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। कुठेही कैरीच्या गाठी वगैरे ठेवलेल्या नाही। दोन्हीही पेस्ट आता एकत्र करून घेतलेल्या आहेत। छान असं मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स करून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अतिशय स्मूथ पेस्ट आपली तयार झालेली आहे। कुठेही कैरीच्या गाठी वगैरे राहिलेल्या नाही। आता आपण हे 1 महिना स्टोअर करून ठेवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे काचेची बरणी। एक बरणी घ्या। आता माझ्याकडे मोठी बरणी नाही, त्यामुळे मी 2 छोट्या छोट्या बरण्या घेतलेल्या आहेत। काचेची बरणी आधी स्वच्छ धुवून वाळून घेतलेली आहे। त्याच्यात अजिबात पाणी नकोय। आता त्यामध्ये आपण ही पेस्ट भरून घेणार आहोत। साधारण 1 महिना ही पेस्ट आरामशीर फ्रीज मध्ये टिकते। आता उरलेल्या 4 ते 5 चमचे हा गर आपण त्याचा पन्ह बनवून घेणार आहोत। एका बाउल मध्ये घालून घेतलेला आहे। त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता कुठेही गाठी वगैरे राहिलेल्या नाही। छान असं मिक्स केलं। अर्धा टीस्पून काळं मीठ घालून घेतलं। अर्धा टीस्पून जिरं पावडर घातली। आवडीनुसार केसरच्या काड्या घातल्या। छान असं मिक्स करून घेतलं। आधीच गार पाणी घेतलं होतं, तरी बर्फाचे खडे इथे मी घातलेले आहेत। छान असं मिक्स करून घेतलं। एवढ्या पेस्ट मध्ये आपले 4 ते 5 ग्लास कैरीचं पन्ह आरामशीर तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं कैरीचं पन्ह तयार आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत टाटा बाय बाय। चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। खात राहा आणि हसत राहा।